आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या विविध पद्धती पाहायला मिळतात। मात्र माहूर तालुक्यातील माजी मुख्याध्यापक पंजाबराव शिंदे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधले। त्यांच्या या उपक्रमाची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत असून हा वाढदिवस माहूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। वह्या व पेन स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले। यावेळी नगराध्यक्ष, शिक्षक वृंद, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी पंजाबराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले। पंजाबराव शिंदे यांचे जीवनही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या तिन्ही मुलांनी जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले। त्यापैकी एक उच्च शासकीय पदावर कार्यरत असून उर्वरित दोघे IT क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन मोठे यश मिळवता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे। निवृत्तीनंतरही पंजाबराव शिंदे यांचे शाळेशी असलेले नाते कायम आहे। ते नियमितपणे शाळेत जाऊन स्वच्छता, वृक्षारोपण, परिसर सुशोभीकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात। शाळेच्या विकासासाठी ते सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य करीत असतात। पत्रकार बांधवांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। उपस्थितांनी अशा प्रकारचे समाजोपयोगी वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले। आजच्या वाढत्या दिखाऊ संस्कृतीच्या काळात पंजाबराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावत साजरा केलेला हा वाढदिवस केवळ एक वैयक्तिक उत्सव नसून समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माझे मित्र पत्रकार बंधू, आज या माझ्या मनात जी इच्छा होती की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना, मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे ना, तर बाबा मी काहीतरी तुम्हाला दिलं पाहिजे, हा माझ्या मनात एक विचार आला। आणि मला काल सुचलं की बाबा तुम्हाला प्रत्येकाला एक वही आणि पेन माझ्याकडून द्यायची, जेणेकरून तुम्हाला आपल्या या शाळेची ओढ लागली पाहिजे, शाळेबद्दल तुम्हाला आपुलकी वाटली पाहिजे। ही शाळा तुम्हाला वाटते तुमची आहे म्हणून, बस हे मनात विचार पक्का ठेवायचा की ही शाळा माझी आहे। या शाळेचं जे बी काही दिसते गोष्टी ते आपलं कर्तव्य आहे, त्याच्याकडे लक्ष देणे, शाळा स्वच्छ ठेवणे, नियमित शाळेत वर्ग टाईमवर येणे, अभ्यास करणे, त्याच्यानंच माणूस काय होते, तुम्ही पुढे चांगले होणार, चांगले कोणते तरी अधिकारी होणार। कशामुळं? शिस्त पाळायची, शिस्त पाळली तर सर्व गोष्टी साध्य होतात। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।